श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका. पुढे अपूर्व वर्तले ऐका. 60 वर्षे मांजेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर करी भक्तिपूर्वक. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. प्रच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनींची वासना सांगे त्वरित विस्तारुण. सिद्धी पाववील नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोणी श्री गुरुचे वचन करी साष्टांगी नमन. विनवी तसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती. पुत्राविने स्त्रियांसी पाहो नये मुखासी. पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जिचे पोटी नाही बाळा तिचा जन्म निर्फळ. वाट पाहती उभय कुळ 42 पित्रलोकी. पित्रचिंती ती मनांत म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यालिया माहित तो उद्धरिला सकळांते. पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा गृह. नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी. घेऊन येती बाळकांसी समस्त स्त्रिया कौतुके. कडे घेऊन या बाळा खेळविता ती स्त्रिया सकळा. तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा. जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ. जन्मोनिया संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती. पुत्र पौत्र सती जयांसी परलोक साधे तयांसी. अधोगती निपुत्रिकासी लुप्त पिंड होय स्वामिया. आता पुरे जन्म मज 60 वर्षे जाहली सहज. आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तये वेळी. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोण. पुढील जन्म जाणेल कवण तू ते स्मरण कैचे सांग. नित्यारती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण. होतील निगुती म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन ऐकोणी पालवी गांठी बांधी ज्ञानी. विनवी तसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी. होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. नाना व्रत नाना तीर्थ हिंडिनले पुत्रार्थ. अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया. मज म्हणती सकळे जन करियो अश्वत्थ प्रदक्षिणा. तेने पुरतील मन कामना होतील पुत्र म्हणूनी. अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणूनी. 60 वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपरी. सेवा करीते अद्यापि वरी अश्वत्थाची प्रदक्षिणा. सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामीनी दिला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरु शकून गांठी बांधिली म्या. पुढील जन्म काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी. स्वामी आताची वर देसी इह जन्मी कन्यापुत्र. काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोण. अश्वत्थ सेवा महापुण्य व्रतानो हे परियेसा. निंदा न करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी. सेवा करी ओ आम्हा सरसी तू ते पुत्र होतील. आता मुचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी. अमर जा आवाहे निरंतरी भीमरथी समागमांत.
अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमांत, तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करी ओ एक मने आम्हा सहित अश्वत्थाची, अश्वत्थाचे महिमान सांगतसे परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे वसे, ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे ते अंगणा. अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे, कैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मजसी. स्थिर होईल माझे मानसी, सेवा करील भक्तीने श्री गुरु म्हणती ती येसी. अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी, महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण, नारद मुनी विस्तारुण ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी नित्यगमन त्रिभुवनी, ब्रह्मयासी पुसोनी आला ऋषी आश्रमासी. नारदाते देखोनी अर्घ्यपाद्य देखो देवोनी, पूजा केली उपचारोनी पुसते झाले ते वेळी. ऋषी म्हणती नारदासी विनंती एक परीसी. अश्वत्थ महिमा असे कैसी विस्तारावे स्वामिया, ऋषी वचन ऐकोणी सांगता झाला नारद मुनी. गेलो होतो आजीचे दिनी ब्रह्मलोकी हिंडत, आपण पुसे स्वभावेसी. अश्वत्थ महिमा असे कैसी समस्त मानिती तयासी, विष्णू स्वरूप म्हणून या. ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कौने परी, कैसा महिमा सविस्तारी निरोपावे स्वामिया. ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थ मुळी आपण वासी, मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाणा. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी, पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी वसती पूर्व शाखेसी, इत्यादी देव हर्निशी समस्त शाखेसी वसती जाणा. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी, समस्त मुळांकुरेसी वसती देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा सप्तसागर लवणादिका वसती जाणा. पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा. अकार शब्द मूळ स्थान, स्कंद शाखा उकार जाणा. फळ पुष्प मकार वर्ण, अश्वत्थ मुख अग्नी कोणी असे. एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत जे का, जे स्थानी त्रैमूर्तिका समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवण. कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद सांगे ऋषीश्वरासी, त्रयमूर्ती वास ज्या वृक्षासी. काय महिमा सांगो त्यासी भजता काय सिद्धी नोहे. ऐसे ऐकोणी समस्त ऋषी विनविता ती नारदासी. आचारावया विधी कैसी कवणे रीतीने भजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसिले होते अथर्वणासी, त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एक रीती. तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी, विस्तार करून आम्हासी विधीपूर्वक निरोपावे. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची विस्तारा, सांगे नाही का तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी, चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनिक मासी बर्वे पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवासी. शुचिर्भूत होऊनी भानुभौम वारेसी, आतळू नये अश्वत्थासी. भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती. दुर्दिनादी वर्धती अपराह्न समयी स्पर्शू नये. अनृत धूत कर्म भेशी निंदा पाखंड वर्जेसी. प्रातमोर्नी होनी हर्षी आरंभावे परियेसा. सचैल स्नान करोनी निर्मळ वस्त्र नेसोनी, वृक्षाखाली जाऊनी गोम यलिप्त करावे. स्वस्तिकादी शंख पद्मेसी घाला विरंगमाळा परियेसी. पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पद्मांत. माहुती स्नान करुणी श्वेत वस्त्र नेसुनी, गंगा यमुना कलश दोनी आणुनी ठेवणे पद्मांवरी. पूजा करावी कलशांसी पुण्या हवा चरण कर्मेसी. संकल्पावे विधींसी काम्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी, स्नपन करावे जानोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपी करुनिया स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. मणी ध्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती. शंख चक्र वरद हस्ती अभयहस्त असे जाणा. खड्ग खेटक एके करी धनुष्य बाण सविस्तारी. अष्टभुजी येणे परी ध्यावा विष्णू नारायण. पितांबरी पांघरुण सदा लक्ष्मी सन्निधान. ऐसी मूर्ती ध्याऊन पूजा करणे वृक्षांसी.
त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण समस्तांते आवाहनो न षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सूतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष सूक्त म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मौनेसी त्याचे फळ अमित असे चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपदी अश्वमेघ पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादी पापांसी प्रायश्चित्त नाही पर्येसी प्रदक्षिणा द्विलक्षांसी ब्रह्महत्या पाप जाय त्रिमूर्ती वसती जया स्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुनी गुरु तल्पादी पाप जाय नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा जन्म मृत्यू तरा जाती संसार भयनाश होती ग्रह दोष बाधून शक्ती सहस्त्र प्रदक्षिणा केलिया पुत्रकाम्य असे जासी त्याते फल होय भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ पुत्रकाम्य होय त्वरित न करानुमान ऋषी हो शनिवारी वृक्ष धरोणी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी शनी नाम घेऊन उच्चारावे आपुले जीवेनी बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्थ कृष्ण म्हणावे अंतक यम महारौद्री मंद शनैश्वर सौरी जप करावा येणे परी शनी पीडा न होय ऐसे दृढ करुणी म्हणा अश्वत्थ सेविता होय कामना पुत्रकाम्य तक्षणा होय निरुते अवधारा अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाय अश्वत्थ तळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मणा पर्येसी भोजन दिले फळ असे अश्वत्थ तळी बैसोण एकदा मंत्र जपता क्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केलियाचे नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तींसी आपुले पित्र 42 स्वर्गी स्थापी पर्येसा छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप पर्येसी पित्रसहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्था तळी बैसोण होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाण पुत्र काम्य त्वरित होय ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा म्हणून ऐकती ऋषी स्तोम तया नारदा पासोनी नारद म्हणे ऋषीश्वरासी प्रदक्षिणेच्या 10व्या अंशी हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक हवनाचे 10व्या अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी व्रत आपण करावे येणे परी आचरण मग करावे उद्यापन शक्त्यनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक पर्येसी श्वेतधेनू सवस्तेंसी ब्राह्मणा ते दान द्यावी वृक्षातळी तीळ राशी करावी यथानुशक्तीसी श्वेतवस्त्र झाकुणी हर्षी सुक्षीन ब्राह्मणासी दान द्यावे ऐसे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषीजना येणे परी आचरण सकळ अभिष्ट लाधले श्री गुरु म्हणती वाज सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करियो येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमर जा संगम तेची अमुचे असे स्थान सेवा करियो एको मने होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझ होतील ऐकोणी श्री गुरुचे मच वचन नमन करीते अंगणा विनवीतसे कर जोडूनी भावभक्ती करुनिया आपण माझ वर्षांसाठी कैचे पुत्र आपुले पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारीन गुरुवाक्य म्हणजे कामधेनू ऐसे बोलती वेद पुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामिया चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमचे बोलासी सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊनी जाऊनी वनिता संगमस्थानी षटकुलांतणाऊनी सेवा करी अश्वत्थाची श्री गुरु निरोप जेने परी तैसी सेवा करी ते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परियेसा श्री गुरु सहित अश्वत्थासी
पूजा करिता तिसरे दिवशी स्वप्न जाहले ती सांगेन एका एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाक. काम्य झाले तुझे एक ऐक सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरांत तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो 7. नमन करी तू भक्तींसी जे काय देतील जुजसी भक्षण करी ओ वेगेसी. निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखुनी सुषुप्तींत सेवेंची झाली ते जागृत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले ते वेळी. हा सोन्या श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी. भक्षण करीतो ओ संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करी ओ तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परियसा. पारणे करोनी विधीसी मग भक्षावे या फलांसी. दान द्यावे ब्राह्मणांसी जे काय पूर्वी निरोपिले. व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भागिनी. तेची दिवशी अस्तमानी मानी झाली आपण विटाळशी. मौन दिवस 3 वरी भोजन करी हिरवे खापरी. श्वेत वस्त्र नेसोनी नारी कौणाकडे न पाहेची. येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परियेसी. सुस्नात होवोनी चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना. पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी. श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी. ऋतू दिदला 5वे दिवशी म्हणून कन्या परियेसा. येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी. ग्राम सकळ विस्मय करी काय नवर म्हणतसे. म्हणती पहा नवल वर्तले वांजेसी गर्भधारण केवी झाले. सोमनाथ विप्र भले करीतसे आनंद. 7वे मासी ओटी भरिती अक्षय वाणे ओवाळीती. श्री गुरुसी विनोदावरी प्रीती वाणे देववीती कौतुके. 8वे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान. गुरु निरोपे संतोषोण देती वाणे ग्रामांत. अभिनव करीती सकळ ही जण म्हणती वांजेसी गर्भधारण. पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुके. एक म्हणती श्री गुरु प्रसाद श्री नरसिंह मूर्ती भक्तवरद. त्याची सेवा करिता आनंद लाधेचारी पुरुषार्थ. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर. भक्तजना मनोहर प्रगटला भूमंडळी. ऐसे नाना परी देखा स्तोत्र करीती गुरुनायका. वाणे देत ते बालिका अत्युल्लास तिच्या मनी. वाणे देऊनी समस्तांसी येऊनी नमिती श्री गुरुसी. भक्तवत्सल परियेसी आशीर्वचन देतसे. संतोषोणी विप्रवणिता करी साष्टांग दंडवता. नाना परिस्तोत्र करिता विनवितसे परियेसा. जय जया परमपुरुषा तूची ब्रह्मा विष्णू महेशा. तुझे वाक्य जाहले परिस सुवर्ण केला माझा देह. तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. त्रयमूर्ती तूची होसी अन्यथा नव्हे स्वामिया. तुझी स्तुती करावयासी अशक्य आपुले जीवेसी. अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू. येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरु चरण वंदुनी. गेली निरोप घेऊनी आपुले गृहा परियेसा. ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते. ज्योतिषी म्हणती ते वेळी होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्र पौत्री नांदेल. येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियेसी. सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता जाहला. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी. बाळक आणुनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी. नमन करी साष्टांगेसी एक भावे करुणिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती. बहुत परी संतोषवीती प्रेम भावे करुणिया. उठोणी विनवीती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी. सरस्वती आली घरासी बोला आपुला सांभाळावा. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसून न करी मनी अनुमान. तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी. कडिये घेती प्रीतीसी. सांगता ती समस्तांसी तये कन्येचे लक्षण. पुत्र होतील भोईसी होईल आपण शतायुषी. पुत्राचे पौत्र
नयनेसी पाहिल आपण अहेवपणे, होईल ऐसी ज्ञानीपती त्याते चारी वेद येती, अष्टैश्चर्ये नादती प्रख्यात होऊनी भूमंडळी, आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता, ईची ख्याती होईल बहुता समस्ता ईसी वंदिती, दक्षिण देशी महाराजा येईल ईचे दर्शन काजा, अनेक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती, येणे परी श्री गुरु मूर्ती कन्या लक्षण सांगती, विप्रवणिता विनय वृत्ती म्हणे पुत्र भावा मज, श्री गुरु म्हणती तियेसी पुत्र भावा तुझ कैसी, योग्य पाहिजे वर्षे 30 अथवा शतायुषी मूर्ख पै, ऐकोणी श्री गुरुच्या वचना विनवी तसे ते अंगणा, योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र भावे, भक्तवत्सल श्री गुरु मूर्ती वर देती ते नेरिती, संतोषवणी घरा जाती मा आनंद दंपतीसी, पुढे 30 पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला, 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुच्या, कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जे रीती, प्रख्यात झाली सरस्वती मा आनंद प्रवर्तला, यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती, चहुराष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी, 60 वर्षे वांजेसी पुत्र झाला परियेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची, निर्धार असे ज्याचे मनी त्यासी वर देती तक्षणी, एको भावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, भजा भजा हो श्री गुरु सकळाभीष्ट लाधे तुम्हा, जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तींसी, त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य, गुरु भक्ती म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू, जे जे इच्छित भक्त जणू समस्त देईल परियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रद्दवंद्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदेव दत्त।